माझ्याकडे तेलंगणचे आमदार आले होते. त्यांना मी विचारलं तुमच्याकडे कशी स्थिती आहे. ते म्हणलं काय तुमचे आमदार दरिद्री आहेत म्हणे, 50 खोक्यात गेले म्हणे. आमच्याकडे 100 खोक्याचा भाव सुरू आहे. कुठे 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 बाबासाहेब, कुठे रमाबाई, कुठे महात्माजी, कुठे कस्तुरबा. तो राहुल गांधी म्हणतो ना ते खरं आहे, मला घर नाही. हे खोटं नाही, कविता नाही, बरं आहे, खरं आहे. राहुल गांधीला घर नाही. कारण राहुल गांधीच्या आज्यानं त्यांचं घर आनंद भवन देशाला दिलं. त्यानंतर नेहरू प्रधानमंत्री झाले, त्यांना प्रधानमंत्र्याचा बंगला मिळाला. मग इंदिरा गांधी त्यांच्या सोबत राहिले. पुढे नेहरूंचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा त्याला ते घर सोडावं लागलं. मग त्याच्या मनामध्ये असं आलं की इंग्लंडमध्ये एक छोटंसं घर घ्यावं आणि मुलांच्या सोबत जाऊन राहावं, कारण मुलं शिकतात तिथं. पण तिथं घर घ्यायला पैसे नाहीत. तेव्हा पुपुल जयकर नावाच्या त्यांच्या मैत्रिणीने जिथे चरित्र लिहिलं आहे ते लिहिलं आहे, तेव्हा ती त्यांना इंदिराजींना म्हणाली की अरे असं करण्यापेक्षा सरळ सरळ शास्त्रीजींच्या मंत्रिमंडळात जा, मंत्री म्हणून बंगला तरी मिळेल. म्हणून इंदिरा गांधी तिथे राहायला गेल्या. तर मग राजीव गांधीला जेव्हा त्याचं खासदारकी काढून घेऊन त्याचं घर जप्त केलं तेव्हा त्याला राहायला घर कुठं होतं. तो बहिणीकडे राहायला गेला ना काही दिवसपर्यंत आणि आईकडे राहायला. तेव्हा तो घर नाही म्हणतोय, खरं आहे, हे खोटं नाही आहे. कुठेतरी चर्चिल म्हणाला, आपला शत्रू होता तरी तो, ज्या देशामध्ये न्याय व्यवस्था आणि विरोधी पक्ष यांना मान असतो त्याच देशात लोकशाही राहू शकते, अन्यत्र लोकशाही राहू शकत नाही. अन्यत्र लोकशाही राहू शकत नाही. आपण कोणत्या लोकशाहीत आहोत? आपण कोणत्या लोकशाहीत आहोत असं म्हणण्याऐवजी खरा प्रश्न असा आहे की आपण कोणती लोकशाही निवडून दिली आहे. आपण कोणती लोकशाही निवडून दिली आहे? 50 खोके घेणाऱ्यांना आपण नाही निवडून दिलं, आपणही दिलं ना निवडून. नावं कशाला घ्यायची? आपल्यापैकी सगळ्यांचेच दोस्त असतात ते बिचारे, त्यांना दोस्ती ठेवावी लागते. 50 खोके घ्यायचे असतात आणि आपली मतंही घ्यायची असतात. गेले ना 50 खोक्यात. ज्या देशामध्ये सरकार विकली जातात, तिथं कायदा विकला जातो, तिथं प्रशांत भैया न्यायाधीश सुद्धा विकले जातात. न्यायाधीश सुद्धा विकले जातात. तुम्हाला माहिती असेल प्रशांत भूषणनी सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे की या देशात आजपर्यंत जेवढे सरन्यायाधीश झाले त्यातले निम्मे भ्रष्ट होते. निम्मे भ्रष्ट होते. सुप्रीम कोर्ट सगळ्या केसेस ऐकते पण ते प्रतिज्ञापत्र घेत नाही चर्चेला. 18 आमदारांचा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेचा चंद्रचूडनी नाही घेतला ना 10 वर्षापर्यंत. तसंच राहिलं. न्यायाधीश सुद्धा विकले जातात. मी एका आमदार खासदार गृहमंत्र्याची गोष्ट सांगतो.